भारत में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा. अवघ्या काही दिवसात हिंदू शेरणी बनलेल्या आणि महाराष्ट्राच्या पटलावर लोकप्रिय झालेल्या नवनीत राणा यांना मात्र लोकसभेला पराभवाचा दणका बसला. काँग्रेसचं जाळं, ठाकरे पवारांची सहानुभूतीची लाट, बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांनी लावलेली फिल्डिंग आणि भाजपमधीलच राणा नकोच असं म्हणणारे कार्यकर्ते या सगळ्यांनी मनावर घेतलं आणि नवनीत राणा यांना पराभवाचा दणका बसला. भाभी झाल्या आता नंबर भाऊंचा असं म्हणत पराभवाच्या धक्क्यातून न सावरलेल्या राणा कुटुंबाला आता विधानसभेलाही असाच काहीसा दणका देण्याच्या तयारीत ठाकरे दिसत आहेत. येणाऱ्या विधानसभेला बडनेरातून रवी राणा यांना जड जाईल असं राजकारण आता ठाकरे खेळू पाहत आहेत. शिवसेनेच्या वाघिणीला ताकद देत बच्चू कडूही आता राणा यांना आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीतील सर्वात हाय व्होल्टेज बनलेल्या बडनेरा विधानसभेत रवी राणा यांचे खरंच जिंकण्याचे चान्सेस किती आहेत? ठाकरेंचा आपला हक्काचा बडनेरा विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा बडा गेम नेमका आहे तरी काय? तिसरा उमेदवार उभा करून बच्चू कडू यांनी नवनीत राणांचा जसा सांगून कार्यक्रम केला होता तसाच काहीचा प्रकार कडू विधानसभेलाही करणार का? बडनेराचा 2024 चा आमदार नेमका कोण होतोय? या सगळ्या प्रश्नांची ग्राउंड रियालिटीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय विश्लेषकांची गोळाबेरीज आजच्या या खासम खास व्हिडिओतून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. विषय अगदी साधा आहे, तो म्हणजे बडनेरा विधानसभा. अमरावती शहराला लागून असणाऱ्या या मतदारसंघात मागील 3 टर्म पासून अपक्ष आणि स्वाभिमानी युवा पक्षाचे प्रमुख रवी राणा निवडून येत आहेत. 2019 ला तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या बॅकअपवर निवडून आलेल्या राणांनी नंतर थेट यू टर्न घेत भाजपच्या हिंदुत्वाची पालखी वाहिली. खरं तर किराणा वाटप, लोकांशी संपर्क ठेवणं, तरुणांचा सपोर्ट मिळवणं आणि कुठल्या ना कुठल्या बॅकअपवर निवडणुकीत उतरणं हे त्यांना अगदी परफेक्ट जमतं. राणा हे सर्वांना भेटतात, प्रश्न समजून घेतात, याबद्दलही त्यांचं कौतुक केलं जातं. पण आता वारं फिरलंय. सलग 15 वर्ष आमदार असूनही किराणा वाटप या पलीकडे सांगता येईल असं कोणतंही ठोस काम त्यांनी मतदारसंघात केलेलं नाहीये. राणांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी देखील आहे असं स्थानिक राजकारणातून स्पष्ट होतं. त्यात हिंदुत्वाचा मुखवटा घालून मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावरील बहुजन, दलित, मुस्लिम मतदार त्यांनी हाताने मायनस केलाय. त्यात हे सगळं करून ज्या आशेवर ते स्वतःला महायुतीचा घटक पक्ष मानतात त्या भाजपचं आणि युवा स्वाभिमानी पक्षाचं बडनेरात कमालीचं वाकडं झालंय. त्यात भरीस भर म्हणून की काय त्यांनी जिल्ह्यातीलच बच्चू कडू यांना अंगावर घेतलं, टीका केली आणि जिल्ह्यातच विरोधक तयार केला. कडूंनी ही डाव साधून लोकसभेला नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब हा प्रहारचा खेळाडू मैदानात उतरवला. त्यांनी जोरदार बॅटिंग करत 85,000 मतदान घेत आपली ताकद दाखवून दिली. प्रहारच्या उमेदवारीमुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला असं आता उघडपणे बोललं जात आहे. पण आता वेळ आले ते म्हणजे विधानसभेची. डायरेक्ट आपलं ज्याच्याबरोबर वैर आहे त्या रवी राणा यांना भिडण्याची. आता येऊ सध्या ग्राउंडला नेमकं काय घडतंय याकडं. बडनेरा मतदारसंघातून रवी राणा यांनी आधीच आपली महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर करून टाकले. भाजपकडूनच आपल्याला सपोर्ट मिळेल अशी त्यांची इच्छा आहे. मात्र ही इच्छा काही पूर्ण होईल अशी अपेक्षा फारच कमी दिसते. आता त्यामागचं कारण म्हणजे स्थानिक भाजपकडून रवी राणा यांना होत असणारा विरोध. यंदा काहीही झालं तरी मैदानात उतरणार असं काहीसं म्हणत भाजपचे तुषार भारतीय यांनी आधीच प्रचाराचा नारळ फोडलाय. खरं तर 2014 पासूनच त्यांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली होती. 2019 ला ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे त्यांनी माघार घेतली खरी, पण मागच्या 5 वर्षापासून ते रवी राणा यांना टार्गेट करतायत, उघडपणे पाडतायत. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीत भाजपात राहून नवनीत राणा यांच्या विरोधात भारतीय यांनी उघडपणे काम केलं होतं. पक्षाला हे माहीत असून सुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाहीये. यावरून हे स्पष्ट होतं की रवी राणा यांना महायुतीकडून उभं राहून द्यायचं आणि भारतीय यांना अपक्ष म्हणून उभं करायचं आणि त्यांना बाहेरून ताकद द्यायची, असाच काहीसा प्लॅन भाजपचा असू शकतो. अर्थात हे असं काही झालं तर इथं होणारं मतविभाजन महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार एवढं मात्र कन्फर्म आहे. आता महाविकास आघाडीचा विचार केला तर इथं एका पक्षाला सध्या भरपूर स्कोप आहे आणि तो म्हणजे शिवसेना. ठाकरे गटाकडून प्रीती बंड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं आता जवळपास कन्फर्म समजलं जाते. गेल्या वेळेस त्यांनी रवी राणा यांना तगडी फाईट दिली होती. शिवसेनेच्या बाजूने झुकलेला कल, ठाकरेंची सहानुभूती, काँग्रेसचा हात, राणा विरोधकांची साथ आणि बच्चू कडू यांचा बॅकअप
ही सगळी जोडणी करून पाहिली तरी तर शिवसेना ठाकरे गटाला बडनेरा हा आपला हक्काचा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे वळता करून घेण्याची संधी देखील चालून आले. महिला उमेदवार देण्यात येणार असल्यानं मतदारसंघात पडणारा इम्पॅक्ट आणि संजय बंड यांनी जोडून ठेवलेलं कार्यकर्त्यांचं मजबूत नेटवर्क ही प्रीती बंड यांच्यासाठी निवडणुकीतील बलस्थान ठरू शकतात. रवी राणा यांच्या विरोधाचे उपटे काढण्यासाठी बच्चूभाऊ कडू आणि यशोमती ठाकूरही प्रीती बंड यांना ताकद देऊ शकतात. अमरावती पट्ट्यात महिला नेतृत्व रुजवण्याची संधी म्हणूनही ठाकरे या निवडणुकीकडे पाहत आहेत. बंड यांनीही मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केल्यामुळं राणा विरुद्ध बंड अशी रंगतदार लढत बडनेरामध्ये पाहायला मिळेल. दलित आणि मुस्लिम वोट महाविकास आघाडीच्या ट्रान्सफर होत असल्यामुळं काँग्रेस आपली ताकदही मशालीच्या पाठीशी उभं करू शकतं. तसंही राणा यांनी हिंदुत्वाला खतपाणी घालून हा वोट शेअर आधीच आपल्या विरोधात घालून टाकलाय. झोपडपट्टी, बेरोजगारी, पायाभूत सुविधा या सगळ्याच पातळ्यांवर सपाटून मार खाल्ल्याचा आणि फक्त किराणा वाटप करून सहानुभूती मिळवण्याचा हा सगळा ड्रामा असल्याचा विरोधकांनी प्रचार करून राणांना डॅमेज करायला केव्हा सुरुवात केली. त्यामुळं आता राणा या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करून स्वतः आमदारकीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा कसा आखतायत हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच वाघीण ठाकरेंची ताकद कडूंची हे गणित जुळून आलं तर राणांची शिकार व्हायला फारसा वेळ लागणार नाहीये अशी मतदारसंघात दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळं अमरावतीतील सर्वात हाय व्होल्टेज होऊ घातलेल्या बडनेरा विधानसभेचा आमदार कोण होतोय? ठाकरेंची वाघीण की स्वाभिमानीचे भाऊ? नक्की कोण जिंकतय? नवनीत राणा यांच्यानंतर रवी राणा यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी राणा विरोधक एकवटतील का? भाजप राणा यांना मदतीचा हात देणार की मित्र म्हणून काटा काढणार? तुमचा अंदाज काय सांगतो? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.